हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे फ्रेंड्स? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नो ओव्हन नो मैदा हेल्दी रवा केक। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला पाहूयात केकसाठी लागणारं साहित्य। इथे मी घेतलेलं आहे 1.5 वाटी बारीक रवा, नंतर इथे आहे 3/4 कप दूध, पाऊण वाटी दूध आहे, अर्धा वाटी साखर लागते पण मी थोडीशी जास्त घेतली आहे, अर्ध्या वाटीत छान गोडपणा येतो केकला। इथे आहे 2 चमचे कस्टर्ड पावडर, याने छान कलर येतो केकला, नाही टाकली तरी चालते। इथे आहे अर्धा कप तेल रोजचं वापरातलं, आणि इथे आहे अर्धा कप दही। इथे घेतलेला आहे मी 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1 चमचा बेकिंग सोडा। आपण जे रोज वापरतो जे चमचे असतात त्यांनीच हे मेजर करून घेतलेले आहेत मी। सो 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा। हे घेतलेला आहे 1 चमचा व्हॅनिला एसेन्स, तुम्ही वेलची पावडर सुद्धा ऍड करू शकता जर व्हॅनिला एसेन्स नसेल तर। आणि हे आहे 1 कप गव्हाचं पीठ, आणि हे आहे केक ला डेकोरेशन करण्यासाठी टूटी फ्रुटी। ही अशी मी पीठ लावून त्याला डस्ट करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे त्या अशा सुट्ट्या राहतात, चिकटत नाहीत एकमेकांना। आणि हे ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतलेले आहेत। सो फ्रेंड्स चला पाहूयात आता केक कसा करायचा तो। फ्रेंड्स आणखीन आपल्याला पाव वाटी 1/4 कप दूध वरून लागणार आहे। बॅटर थोडंसं घट्ट झालं तर त्याच्यामध्ये ऍड करण्यासाठी आता आपण दही आणि साखर आणि तेल एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत। सो आता मी ऍड करते अर्धा कप तेल, अर्धा कप दही आणि अर्धा कपपेक्षा थोडीशी जास्त साखर, अर्धा कप ही चालेल। आता हे सगळं आपण एकत्र फिरवून घेणार आहोत आणि याची फाईन अशी पेस्ट बनवून घेणार आहोत। फ्रेंड्स ही बघा, आपलं साखर, दही आणि तेल अशी छान अशी पेस्ट तयार झालेली आहे। आता या पेस्ट मध्ये आपण ऍड करणार आहोत हा 1.5 कप रवा, हे पाऊण वाटी दूध, आणि हे अर्धा कप गव्हाचं पीठ, आणि हे 2 चमचे कस्टर्ड पावडर। आता हे सगळं एकत्र पुन्हा फिरून घेऊयात। फ्रेंड्स हे बघा, छानपैकी आपलं बॅटर मी आता फिरून घेतलेलं आहे। आता आपण एका भांड्यामध्ये हे ओतून घेऊयात। हे पहा, असं बॅटर रेडी झालेलं आहे। आता जे पाव कप दूध साईडला काढून ठेवलं होतं ते आता थोडं थोडं आपण याच्यात ऍड करू आणि बॅटर थोडंसं पातळ करून घेऊ। फ्रेंड्स आता हे थोडं थोडं दूध आपण ह्याच्यात ऍड करूयात आणि चांगलं मिक्स करून घेऊयात। ह्याच्यात ऍड करते 1 टीस्पून ऑफ बेकिंग पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा आणि थोडंसं दूध ह्याच्यात ऍड करूया, म्हणजे छानपैकी मिक्स होईल याच्यामध्ये आणि छानपैकी एकत्र परत मिक्स करून घ्यायचंय। सो फ्रेंड्स आपले बॅटर रेडी झालंय, हे बघा अशी कन्सिस्टन्सी तयार झाली आहे। आणि याच्यात मी आता ऍड करून देत आहे हे 1 चमचा व्हॅनिला एसेन्स। आता पुन्हा आपण थोडंसं हळूहळू त्याला मिक्स करून घेऊया, कट अँड फोल्ड मेथडने। जास्त जोरजोरात मिक्स करायचं नाही आता, आणि त्याच्यात एअर बबल्स तयार होतील। फ्रेंड्स आता हे बॅटर मी 20 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे। सो त्याच्यामध्ये चांगलं रेस्ट करेल आणि छानपैकी आपलं हे बॅटर केकचं रेडी होईल। सो 20 मिनिटासाठी आपण आता त्याला रेस्ट करूया। फ्रेंड्स आपला हा नो ओव्हन केक आहे, त्याच्यामुळे अशा टोपात मी बेक करणार आहे हा केक। सो मी तयारी करून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर मोठी कढई असेल तर त्याच्यात सुद्धा तुम्ही बेक करू शकता। माझ्याकडे हा टोप अवेलेबल आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मीठ नाही टाकलं तरी चालेल, एखादं स्टँड ठेवू शकता तुम्ही। माझ्याकडे स्टँड नाहीये म्हणून मी ही वाटी ठेवलेली आहे। सो ह्या वाटीवर आपण तो केकच्या बॅटरचा टीन ठेवायचा आहे आणि वरून मी अशी त्याला झाकण बसेल असं झाकून टाकायचं आहे। सो मी परात ठेवलेली आहे जी पूर्ण कव्हर करते टोपाला, आणि आपल्याला हा प्री हीट करून घ्यायचा आहे 20 मिनिटासाठी। ह्याच्यात मी केक बेक करणार आहे। माझ्याकडे जे केकचे टीन आहेत ते लहान आहेत, सो मी ह्याच्यात बेकिंगसाठी ठेवणार आहे। सो पहिलं मी ह्याला ऑइलने असं ग्रीस करून घेते सगळीकडून। हा
पहा असा छान ग्रीस करून घेतलेला आहे मी। आणि ह्याच्यात मी आता ठेवणार आहे बेकिंग पेपर। बेकिंग पेपर तुमच्याकडे नसला तरीही चालेल। ह्याच्यात तुम्ही तेल लावल्यानंतर थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ असं डस्ट करून घेऊ शकता। सो माझ्याकडे बेकिंग पेपर आहे म्हणून मी हा बेकिंग पेपर ॲड केलेला आहे। सो आता आपण ह्याच्यात जे बॅटर आहे ते ॲड करून घेऊयात। फ्रेंड्स, आता हे बॅटर आपण या टिनमध्ये या डब्यामध्ये ओतून घेणार आहोत। हे बॅटर आपण ह्याच्यात आता टाकून घेतलेलं आहे। असं थोडंसं टॅप करणार आहे म्हणजे जे एअर बबल्स असतील ते निघून जातील। आता वरून मी ॲड करणार आहे ह्याच्यात ड्राय फ्रुट्स। थोडीशी टूटी फ्रुटी। छान असा कलरफुल केक दिसतो टूटी फ्रुटीमुळे। सो बघा किती छान दिसतंय आपलं हे बॅटर, कलरफुल असं। सो आता आपण ह्याला बेक करून घेऊया। सो आता हे पण छान प्री हीट झालेलं आहे। सो आता आपण हे जो डब्बा आहे केकचा तो ह्याच्यात ठेवून घेणार आहोत। वरून आपण असं झाकण ठेवून देणार आहोत आणि 35 ते 40 मिनिटांसाठी आपल्याला हा स्लो मीडियम फ्लेमवरती बेक करून घ्यायचा। सो फ्रेंड्स, बघूयात आता आपला केक रेडी झाला आहे का? किती छान बेक झाला आहे आपला केक। आता मी चेक करणार आहे झालाय की नाही। एवढं क्लीन आली सुरी, छानपैकी बेक झालेला आहे आपला केक। फ्रेंड्स, हा बघा आपला केक किती सॉफ्ट झालेला आहे। आता आपण त्याला काढून घेऊयात। फ्रेंड्स, हा बघा आपला हा केक रेडी झालेला आहे। नो ओव्हन, नो मैदा, हेल्दी रवा केक। सो आता मी तुम्हाला हा केक कट करून दाखवते किती सॉफ्ट झाला आहे तो। स्पॉन्ज किती सॉफ्ट झालेला आहे। सो फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। नवीन जर असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात नवीन अशा रेसिपीसह। तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय, हॅव अ नाईस डे अँड टेक केअर।